स्वर्गीय यशवंत परशुराम शेटे डॅडी यांच्या स्मरणार्थ कॅन्सर पूर्वतपासणी शिबिर युमी अँड पेन फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजन। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। कॅन्सरवर वेळीच उपचार करा, सिद्धार्थ शेटे यांचे आवाहन। कॅन्सर स्वतः पीडित होते आणि त्याच्यामध्ये आम्ही जो त्रास सहन केला, तो जो जर्नी आम्ही सहन केला, त्याच्यातून आम्हाला जाणवलं की कॅन्सर जर वेळीच डिटेक्ट झाला तर त्याच्यावरती उपाय करता येतात आणि त्याचं निवारण पण करता येतं। पण ती गोष्ट आम्हाला साध्य झाली नाही। तर त्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन पेणच्या नागरिकांसाठी जास्तीत जास्त लोकांना ह्याचा अवेअरनेस करण्यासाठी आणि माझे सर्व मित्रमंडळ आणि युमी अँड पेन आमचं जे फाउंडेशन आहे, हे आम्ही पेनसाठी जे काम करतो, पेनमधल्या बेसिक गोष्टींसाठी आम्ही काही ना काहीतरी आमचं योगदान देण्यासाठी काम करतो। जे आम्हाला असं वाटतं की आम्ही पेणमधून मोठे झालो, पेणने आम्हाला घडवलं, तर आम्ही पेणला काहीतरी द्यायला पाहिजे। तर त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आणि संदर्भातून आम्ही हा प्लॅन केला आणि हा कॅम्प आयोजित केला आणि असेच आम्ही प्लॅन्स पुढे आयोजित करणार आहोत, कॅम्प करणार आहोत, जेणेकरून आज जे काही प्रदूषण आहे, प्लास्टिक वापर आहे, त्याच्यामुळे लोक आणि तंबाखूचं सेवन आहे, स्मोकिंग आहे, सर ह्याच्यामध्ये आपल्याला कधीच कळत नाही की आपल्याला कुठला त्रास झालेला आहे किंवा आपल्याला असा एखादा गाठ येते आपल्यामध्ये किंवा ती गोष्ट आपण काळजीपूर्वक त्याच्यावर तपासणी करत नाही आणि मग ती गोष्ट एवढी वाढते की मग ती फार मोठी डेंजरस होऊन जाते। आणि आज ज्या प्रकारे आम्ही बघितलं की कॅन्सर एकदा तुम्हाला सेकंड स्टेज, थर्ड स्टेज नंतर ज्या प्रकारचा किमोचा खर्च होतो आणि फार मोठ्या त्रासाला तुम्हाला सहन करायला लागतं, फॅमिलीला बेसिकली, पेशंटला तर लागतंच, वरती फॅमिलीला पण लागतं। तर ह्याचं जर लवकरात लवकर निदान झालं तर तो आपल्याला त्याच्यासाठी सरकारच्या फार मोठ्या सोयी पण आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचं पूर्ण औषधोपचार आणि निवारण करता येईल आणि आपण सुदृढ लाईफ जगू शकतो, असे शिकार केसेस आहेत। पण तो लवकर डिटेक्ट झाला पाहिजे, त्याच्या अवेअरनेससाठी म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करतो, जेणेकरून एखाद्या माणसाला जरी आम्ही याच्यातून बरा करू शकलो तरी आमचं कार्य संपन्न झालं असं समजू। आणि तुम्ही सर्व लोक आला तिथे त्याबद्दल धन्यवाद। आमचे समाजाचे माजी अध्यक्ष आणि ह्या वास्तूचे मालक यशवंत परशुराम शेटे ह्यांचं आत्ताच आपल्याला सांगितलं की कॅन्सरने निधन झालं। त्यामुळे सर्व हे जे आता इथे उपस्थित सर्व यंग जनरेशन आहे, प्रत्येकाला काही ना काही कुठे ना कुठे कॅन्सरच्या बाबतीत आपल्या नातेवाईकांच्याकडून किंवा फ्रेंड सर्कल मधून माहिती आहे, कळतं आणि ह्याच्यामुळे माणसं दगावलेली आहेत, दगावत आहेत आणि कॅन्सरला घाबरतात। पण माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की कोणीही कॅन्सर ह्या रोगाला घाबरू नका, बरा होणारा रोग आहे, परंतु